तर शरद पवार यांच्याकडून रोहित पवारांना यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक देण्यात आलेलं आहे। आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी देखील आता सुरू झालेली आहे आणि या चौकशीला सामोरं जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी शरद पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांचे देखील आशीर्वाद घेतलेले आहेत। इतकंच नाही तर विधान भवनामध्ये त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर डोकं टेकलं, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देखील अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन आता रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल झालेले आहेत। दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कर्जत जामखेड त्याचबरोबर बारामती पुणे आणि राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू आहे। शिखर बँकेच्या लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अॅग्रोचा अर्थात रोहित पवार यांचा काय संबंध याची चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे। यापूर्वी देखील रोहित पवार यांचं कार्यालय या ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती। तर अशा प्रकारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आता रोहित पवार हे ईडी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले। त्यांच्या